ठीक आहे, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? वेगळं दिसतंय तुम्हाला? ठीक आहे, आपण इथं आर्ग्युमेंट्स क्रिएट केले होते. ठीक आहे, आपण 4 आर्ग्युमेंट्स क्रिएट केले. ठीक आहे, इन 3 आहेत आणि 1 आउट आहे. ठीक आहे, आता ठीक आहे, नंतर ठरवा तुम्ही. ठीक आहे, आवाज येतो ना ऑनलाईन? हो सर. ओके, ठीक आहे. इथं ऍक्च्युअल आपण ऑपरेशन्स काय करायचे? एक स्विच केस घेतोय मी. इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे, इथं डिफरंट ऍड केसेस आपण करणार आहोत. ठीक आहे, पण इथं पास करतोय ऍड. ठीक आहे, आता ऍड मध्ये आपल्याला ऍक्च्युअल ऍडिशन करायची. ठीक आहे, ऍडच्या बॉडी मध्ये असाइन करतोय मी. मला रिझल्ट आउट करायचा आहे, तर माझा मग आउट रिझल्ट आहे. बरोबर, आउट रिझल्ट इज इक्वल टू इन नंबर 1 प्लस इन नंबर 2. ठीक आहे, जर केस ऍड असेल तर दोन्हींची ऍडिशन होईल. बरोबर, काय प्रॉब्लेम आहे? हा तुमचा स्ट्रिंग टू इंटिजर कन्वर्ट करायला प्रॉब्लेम दाखवते. बरोबर, तर ह्या दोन्हींची ऍडिशन मी अशी पण प्रिंट करू शकतो.
टू स्ट्रिंग. ठीक आहे, ऍडिशन करून त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो. अजून सपोज केस ऍड करायची मला, तर सबट्रॅक्शन. बरोबर. इथं आउट रिझल्ट अगेन केस आपण एक्सप्रेशन कंट्रोल ए सी मायनस. तशी अजून एक यूज केस आपण करू, मल्टिप्लिकेशन. आणि डिव्हिजन फायनली. आउट रिझल्ट आणि जर याच्या व्यतिरिक्त जर युजरने एखादी केस जर टाकली, ठीक आहे, तर आपल्याला त्याला डिफॉल्ट मध्ये आपण टाकू शकतो की नॉट इन नॉट अ करेक्ट ऑप्शन. मी रिझल्ट पाठवू शकतो डायरेक्ट रिझल्ट मध्ये, पण ते असाइन करू शकतो आपण, रिझल्ट मध्येच करू शकतो. तसाही आपण तो स्ट्रिंगच ठेवलेला आहे, आउट रिझल्ट नॉट करेक्ट सिलेक्टेड. ठीक आहे. जर याच्या व्यतिरिक्त काही जर टाकलं युजरनी ऍडिशन मल्टिप्लिकेशन एक्झॅक्ट सेम जर नाही टाकलं, तर लास्ट वाला रिझल्ट तुमचा डिस्प्ले होईल नॉट अ करेक्ट ऑप्शन सिलेक्टेड. कारण आपण आपल्याकडे एवढ्याच केसेस आहेत, याच्यापैकीच एक्झिक्युशन झालं पाहिजे, नाही झालं तर लास्ट वाला रिझल्ट तुमचा डिफॉल्ट केस मध्ये येऊन जाईल. ठीक आहे, जर मॅचिंग केस त्याला जर मिळाली नाही तर. ठीक आहे, हे झालं तुमचं ऑपरेशन वाला वर्क फ्लो. इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला कोणाला? आपण 3 इन व्हेरिएबल्स केलेत आणि एक आउट केलाय, आउट रिझल्ट. ठीक आहे, आणि आउट रिझल्ट मध्ये आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू पास करतोय रिझल्टची. ठीक आहे, आणि इथं ऍक्च्युअली तुम्ही तो वर्कफ्लो तुम्हाला कॉल करायला लागतो. तर कॉल करायच्या 2 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, पलीकडे आपण जो वर्कफ्लो क्रिएट केलाय ऑपरेशन्स वाला, त्याला कॉल द्यावा लागतो. ठीक आहे, तर तो कॉल कसा देऊ शकता तुम्ही? डायरेक्टली तुमच्या प्रोजेक्ट फोल्डर मध्ये जाऊन ऑपरेशन्स वाला वर्कफ्लो इथं ड्रॅग करू शकता, पहिला ऑप्शन. ठीक आहे, हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन काय आहे? इनवोक वर्कफ्लो फाईल. ठीक आहे, दोन्ही वेनेस जाऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथं जर तुम्हाला लगेच कुठले वर्कफ्लो आहे तुमच्या याच्यामध्ये ते सगळे दिसून जातील. सपोज इथं माझा ऑपरेशन्स आहे, तर तो मी सिलेक्ट करू शकतो आणि इथं डिरेक्टली फक्त तुम्हाला रिफ्रेश आर्ग्युमेंट करायला लागते या केसमध्ये, आणि जे आर्ग्युमेंट तुमचे आहेत ते तुम्ही इथं पास करू शकता आता व्हॅल्यूज. ठीक आहे, आता रिझल्ट साठी आपण इथं कुठलाच एक व्हेरिएबल बनवलेला नव्हता अजून तरी. ठीक आहे, तर ऑपरेशन्स वगैरे याचे आपण ऑलरेडी बनवलेले, जे आपण युजर कडून घेतोय, तर ते आपण इथं पास करू शकतो. ठीक आहे, ऑपरेशन साठी आपण काय बनवलं होतं? ऑपरेशन बनवला होता व्हेरिएबल, बरोबर. नंबर 2 साठी इनपुट 2, बरोबर, आणि नंबर 1 साठी इनपुट 1. ठीक आहे, आणि रिझल्टचा एक व्हेरिएबल बनावं लागेल. तुम्ही इथंच डिरेक्टली के करून रिझल्ट देऊ शकता. हा पण तुमचा इथं आर्ग्युमेंटच असेल, सॉरी व्हेरिएबलच असेल. हे सगळे व्हेरिएबल्स आहेत आता तुम्ही जर पाहिलं तर.
इकडे आपण जे व्हॅल्यू पास करतोय हे सगळे व्हेरिएबल्स आहेत आणि हे वर्क फ्लो मधले तुमच्या त्याच्या अगेन्स्ट ही व्हॅल्यू आपली पास होती. ठीक आहे. तिकडे जो ऑपरेशन आहे, इकडे जो ऑपरेशन पास करतोय तो ऑपरेशनला जाईल, जो इनपुट 2 आहे तो नंबर 2 ला जाईल, इन नंबर 2 ला, आणि इनपुट 1 जो आहे तो इंट नंबर 1 ला जाईल आणि रिझल्ट मध्ये तुमचा रिझल्ट स्टोअर होईल आउट होऊन. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये केलेत मला वाटतं. ठीक आहे. तर आता एक कुठलाही डिलीट करू शकतो कारण दोन्हीचा काय उपयोग नाही. ठीक आहे. इथं आपण पास केलेत ऍक्च्युअल सगळ्या व्हॅल्यू तुमच्या पाहू शकता पास केल्यात आणि आपण आता फायनली फक्त रिझल्ट डिस्प्ले करतोय. आता इथं मी काय टाकतो की ऑपरेशन रिझल्ट इक्वल टू आणि मग तुमचा रिझल्ट. ठीक आहे. आता ऑपरेशन काय होता तुमचा, जो तुम्ही ऑपरेशन पास कराल, युजर जो इनपुट कराल तो असेल. ठीक आहे. रिझल्ट तुमची स्ट्रिंग आहे मध्ये, बरोबर, आणि नंतर जो ऍक्च्युअल तिकडून रिझल्ट आउट झालाय तो रिझल्ट त्याच्या पुढे तुमचा डिस्प्ले होईल. ठीक आहे. हे सगळं आपण स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन केलंय, बाकी काही नाही. ठीक आहे. आता मी याला एवढा रन करतो. ठीक आहे. एंटर नंबर 1 34 नंतर 64 करतो आणि ऑपरेशन टू परफॉर्म ऍड. ठीक आहे. रिझल्ट इज इक्वल टू 98. ठीक आहे. अजून एकदा रन करतो. ठीक आहे. नंबर 1 78, नंबर 2 22. ठीक आहे. आणि ऑपरेशन सपोज मी सबट्रॅक्ट पास केलं, 56 तुमची व्हॅल्यू आली. सब, आता हा सब पास केला होता आपण, हा रिझल्ट तुमचा ऍड झालाय. ठीक आहे. आणि इक्वल टू 60 56 काय जो असेल. ठीक आहे. आता मी जे आपल्या ठरवलेल्या यूज केसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर काही इनपुट पास केलं तर काय होईल. ठीक आहे. 67 89 आणि आपण तिथं आता डिव्हिजन साठी डीयू पास केलंय, बरोबर. आता मी इथं टाकतो डिव्हिजन, पूर्ण टाकतोय. ही आपली कुठलीच मॅच करणार नाही केस, बरोबर, कारण तिथं आपण देताना फक्त डीयू दिले आणि ह्या सगळ्या गोष्टी केस सेन्सिटिव्ह आहेत. तर तुम्ही जर तिकडे आतमध्ये जे पण टाकाल तसं तिकडे बाहेर पास झालं पाहिजे, तर ते एक्झॅक्ट मॅच होतं तुमचं. ठीक आहे. आता इथं जर टाकलं डिव्हिजन रिझल्ट इज इक्वल टू नॉट करेक्ट ऑप्शन सिलेक्टेड. ठीक आहे. कारण आपण तो सिलेक्ट केला नव्हता प्रॉपरली. जे आपले 4 ऑप्शन आहेत त्याच्यापैकीचा ऑप्शन आपण सिलेक्ट केला नव्हता. ठीक आहे. ठीक आहे. हा खूप महत्वाचा पार्ट आहे, मी याच्यासाठी खूप वेळ देतोय. ठीक आहे. तर हे समजायलाच पाहिजे, नाही तर नंतर प्रॉब्लेम येतील परत. स्विच केस तर शिकलेच असाल ना तुम्ही आधी, नाही? इथं नाही, UI5 नाही, आपल्या जनरल मध्ये सेमच आहे एक्झॅक्ट. वेगळं काहीच नाही याच्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये केस पास करतोय. करायचं तुम्हाला प्रॅक्टिस आहे का? इनपुट मध्ये काहीच नाही रे, फक्त तू डायलॉग पास करते, एंटर नंबर 1, आणि तू ऍक्च्युअली जो व्हेरिएबल बनवलाय तो पास करते इथं, बाकी काय करते. तसेच बाकीचे पण येतं, इनपुट 1 इनपुट 2 जे आहेत ते, आणि खाली ऑपरेशन वाला एक ऑपरेशन टू परफॉर्म.
हा दाखवायचा का वर्कफ्लो? तिकडं तुला त्या की क्रिएट करायला क्रिएट केलं. ठीक आहे, सेव्ह कर ही फाईल. ही सेव्ह केल्याशिवाय तिकडं रिफ्लेक्ट होत नाही. आता रिफ्रेश आर्ग्युमेंट कर. आता जाती त्या फॉर्मॅटला क्लिक करायचं. दिसले? जोपर्यंत तिकडे सेव्ह करणार नाही इकडे कसं काय दिसतील ते? आमच्या ग्रुप
बसतो इथं असं झालंय इक्वेशन होतंय ऍज एक्सपेक्टेड बाकीच्यांचं तुम्ही सीओ कसं केलंय कंट्रोल एस ते दाबलं तर नाही इकडे सेव्ह केल्याशिवाय इकडे दिसणारच नाही ना व्हॅल्यू आता तू रिफ्रेश केलेच नाही का हो कशाला कुठला कॉल करता नाही ठीक आहे मेनला कॉल करता तुम्ही बरोबर मेन मध्ये तर हा येतो ना इथं फक्त तुम्ही व्हेरिएबल्स क्रिएट केले बरोबर आणि ज्याच्यामध्ये तुला ऑपरेशन करायचं तो कुठला आहे तुझा त्याच्यामध्ये तो स्विच केस लिहिणार आहे तो कुठला आहे आता तू इथं मेन कॉल करते बरोबर मेन मध्ये ते नाही हा इनपुट वन आता तू येता एकच ऑपरेशन करू शकते बरोबर वरती प्लस काय प्लस करू शकते पण ऍक्च्युअल तुला जर दुसऱ्या वर्क फ्लो मध्ये त्या व्हॅल्यूज पास करायचं तर तो इनोव्हो वर्क फ्लो काय करते इनोव्हो वाली फाईल कुठली युज मेन तर नाही बरोबर क्रिएट करणार कशी क्रिएट करणार ऑपरेशन क्रिएट करणारे तुझे आर्ग्युमेंट्स ठीक आहे झालंय तुझं झालंय पण इकडं त्याच्यानंतर आपल्याला ते बिल्ड टेबलचं शिकायचं ठीक आहे बिल्ड टेबल करून आहे ना एक डेटा टेबल पास झाला पाहिजे त्याच्यामध्ये सगळे ऑपरेशन तुमचे स्टोअर झाले पाहिजे आणि ते आउट झालं पाहिजे ठीक आहे म्हणजे मग रिपोर्टिंग कसं बनवायचं ते पण तुम्हाला कळेल त्याच्यात सगळ्यांनी प्रॅक्टिस करावं लागेल इम्पॉर्टंट
ठीक आहे, एक तुम्हाला असाइनमेंट देतो मी, लक्ष द्या 1 मिनिट. ठीक आहे, नंतर तुम्ही प्रॅक्टिस करा काय आहे ती, आणि ते असाइनमेंट झाल्याशिवाय घरी नका जाऊ. ठीक आहे, इकडे लक्ष द्या सगळे. ठीक आहे, इथं आपण स्विच केस लिहिली बरोबर. आपल्याला आता स्विच केस नाही लिहायची, आपल्याला सगळे ऑपरेशन्स करायचे. ठीक आहे, एक बिल्ड टेबल राहील. ठीक आहे, वर्कफ्लो तुमचा हाच यूज केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही युजर कडून 2 व्हॅल्यूज घेणार. ठीक आहे, एक बिल्ड टेबल बनवणार रिपोर्ट वाला. त्याच्यामध्ये 2 कॉलम असेल. पहिला कॉलम असेल ऑपरेशन, दुसरा कॉलम असेल रिझल्ट. ठीक आहे, 2 कॉलम असतील ऑपरेशन आणि रिझल्ट. आता युजरने आता इथून इनपुट मध्ये फक्त आपण 2 व्हॅल्यूज पास करू. ठीक आहे, काय जे असतील XYZ. ठीक आहे, याची गरज नाही पडणार मला आता ऑपरेशन्सची. ठीक आहे, याच्या जागी तुमचा बिल्ड टेबल येईल. त्या बिल्ड टेबल मध्ये 2 कॉलम असतील. ठीक आहे, तो बिल्ड टेबल ह्या वर्कफ्लोला पास होईल. ठीक आहे, तो ब्लँक आहे सध्या, त्याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू नाही. बिल्ड टेबलने फक्त तुम्ही क्रिएट करता स्ट्रक्चर, जसं तुमचं क्रिएट टेबलचं स्ट्रक्चर असतं तसं तुमचे फक्त कॉलम्स क्रिएट होतील, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काहीच नसेल. तो डेटा टेबल इथं पास झाला पाहिजे, त्याचा टाईप असेल इन आउट. ठीक आहे, जसं आपण इथं या ऑपरेशन मध्ये पाहिलंय तुम्ही, आर्ग्युमेंट्स इथं इन आहेत, आउट आहे, पण तसाच अजून एक टाईप आहे इन आउट लास्ट वाला. बरोबर, हा काय करतो, तुम्हाला व्हॅल्यू पण घेतो टेबलची. तो काय करेल, तुमचा बिल्ड डेटा टेबल ब्लँक टेबल घेईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ऍक्च्युअल ऑपरेशन मध्ये आता हे स्विच केसची गरज नाही. मला काय करायचं, आधी ऍडिशन करायची आणि त्याची व्हॅल्यू तुमच्या ऍड रो झाली पाहिजे, त्याच्या डेटा टेबलच्या व्हॅल्यू मध्ये ऍड रो झाली पाहिजे. म्हणजे 4 रोज ऍड झाल्या पाहिजे तुमच्या, एक ऍडिशनचा रो, एक सबट्रॅक्शनचा रो, एक मल्टिप्लिकेशनचा रो आणि एक डिव्हिजनचा रो. ठीक आहे, आणि तो डेटा टेबल आउट झाला पाहिजे. इन आउट जो होतो ना आपला, तो टाईप मध्ये तो इन पण होतो आणि त्याचा रिझल्ट आउट पण होतो. ठीक आहे, जो आपण लास्ट वाला टाईप पाहिला नाही तर तो. आणि त्याच्यामध्ये मला ते 4 रिझल्ट ऍट ए टाइम दिसले पाहिजेत. नंतर तुम्ही आउटपुट डेटा टेबल एज टेक्स्ट करा आणि तो रिझल्ट डिस्प्ले करा. समजलंय ना काय करायचं? डेटा टेबल बनवायचा आहे आणि त्या डेटा टेबल मध्ये तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यू पण स्टोअर झाले पाहिजे. कुठलं ऑपरेशन, आता सपोज मी व्हॅल्यू पास केल्या 10 आणि 20. ठीक आहे, आता त्या 10 आणि 20 ची माझी ऍडिशन पण झाली पाहिजे. ऍडिशन इज इक्वल टू, पहिली ऍडिशन 30, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन -10, मल्टिप्लिकेशन 10 इंटू 20 200. ठीक आहे, आणि डिव्हिजन 10 डिवायडेड बाय 20, त्याचा 0 येईल मात्र. ठीक आहे, कारण तो पूर्ण भागाने जाते. तर या सगळ्या व्हॅल्यू ऍट ए टाइम मला दिसल्या पाहिजेत तुमच्या याच्यामध्ये टेबलमध्ये. टेबलमध्ये तुम्ही डायरेक्टली प्रिंट केला तरी मेसेज बॉक्स मध्ये चालेल मला. ठीक आहे, हा मेसेज बॉक्स मध्ये प्रिंट करा, हे करा. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते रिपोर्टिंग कसं करू शकतो त्याचा अंदाज येतो. ठीक आहे, आताच करा, ज्याचं पहिलं झालंय ते आता करून घ्या. नाही झालं तर मी सांगतो कसं करायचं, ते आल्यानंतर पण ही प्रॅक्टिस करा, हे मस्ट आहे. ठीक आहे.
ब्रॅकेट मध्ये एकदाच होतं एवढं काय महत्वाचं आहे? किती वाजता व्हेरिएबल्स मध्ये आलो
फक्त कॉलिंग करायचं. बघ ना असंच राहायचं. किती सांगा तुम्ही आता सांग बघा तू काय करत अक्षर पटेल नाही भुवनेश्वर सर्वे नटराजन एकदम
11 हिस्ट्री नाही यशस्वी तरी आज सांगितलं नाही आज सब करतात तसं सांगितलं नाही कमेंट कंट्रोल नवीन अरे पूर्ण केली 5 शब्द आणि 2 त्यांना सांगितलं आपल्याला दुसरं काय बोल ना तुला नाही डेटा टेबल वाले मेसेज बॉक्स नाही आपण बोललेलं आहे. हे कसं करायचं? फिल्टर टेबल ना टेबल करायचं ना टेबल डेटा टेबल घ्यायचं आपण काय तरी फिल्टर डीटी अंडरस्कोर फिल्टर ते वेगळं फिल्टर फिल्टर साठी डेटा जो टेबल मध्ये आहे म्हणजे ह्याला एक्सेल मध्ये आउट करायचा आन्सर आणि मग त्याला नंतर ना तरच बोलत असेल टेबल ऍक्टिव्हिटी हा हे मी होतं त्याला आपण काय काय घेतो फॉरेची डेटा टेबल त्याची ऍक्टिव्हिटी होती एक्सेलच आहे ना एक्सेलची काय क्रिएट करायचं होतं का? सर आता काय बोलला प्रिंट करू शकता पण डेटा टेबल मध्ये काय चालेल ना? झालं? केलं ना? मेसेज बॉक्स आणि मेसेज बॉक्स मध्ये बसला
आणि तो अजून तेच आपल्याला रिझल्ट क्रिएट केलं का? रिझल्ट जो आहे तो आधी क्रिएट कर स्पेशल केले पहिले पण केलं काय झालं रिझल्ट मध्ये रिझल्ट क्रिएट केलंय आणि तो रिझल्ट तुझा आउट पाहिजे तो इथे रिझल्ट इथून नाही होणार पाहिजे तिकडून जाऊन आउट करावं लागेल आउट आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्ष देत जा शिकवतो त्यावेळेस हा काय प्रॉब्लेम आहे सर ते डेटा टेबल साईडचं कसं करायचं मेसेज बॉक्सला प्रिंट केलं पण ते दाखवतो डेटा टेबल ऍक्टिव्हिटी म्हणून वाटतं मी नव्हतं बिल वेगळं आहे का तोच त्याला विचारलं कुठे करायला एकशे बारा वर्कफ्लो मध्ये काय नाही इथे तो बिल टेबल पास केलं का तुझ्या तो बिल टेबल पास केला आतमध्ये ऑपरेशन त्याला काय नाव दिलं कुठे अरे तुला काहीच नाव नाही आता हा तू पास करणार त्याला. त्याच्या आधी तुला हा क्रिएट करून घ्यायचं. एक पासून निघाली पाहिजे हा रिझल्टला इन आउटची गरज नाही. हे तुझे कुठंच इन आणि आउटपुट नाही येतात. इथं फक्त तुझे नंबर 1 आणि नंबर 2 पाहिजे तुला आणि डेटा टेबल पाहिजे. त्याची मला गरजच नाही. हे काही आउट नाही करत फक्त डेटा टेबल आउट करते. त्याच्यामध्ये तुझे सगळे रिझल्ट नंबर 2 आणि डेटा टेबल एवढेच आर्ग्युमेंट राहील. ठीक आहे. आता हा तुझा ईटी रिझल्ट तू इथं काय केलंय तिकडे तुझा रेड टेबल आउट करायची गरज नाही. याच्या आर्ग्युमेंट नाही ते तर नाही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी नाही तर डिरेक्टली तू असं पण करू शकतेस. असं पण करू शकते. तुझा डेटा टेबल कुठला इथं तुझे ऍरे पासून ऍरे मध्ये प्लस व्हॅल्यू ऍडिशन तू ऍडिशन ठीक असं पास तसेच आहे 4 रो तू पास असं आता करून पण आता हा व्हेरिएबल पण तू बनवू शकतेस. एक सिंगल जो आता आपण व्हेरिएबल क्रिएट केला आहे तो पास करू शकतो. एक मिनिट
रिलेटेड रिझल्ट चेक केलाय. हा रिझल्ट चेक केलाय. कसला याचा टेस्टचा सगळ्यांना लॉग इन करा तुमच्या अकाउंटवर ग्रॅज्युएट मध्ये रिझल्ट सेक्शन मध्ये रिझल्ट आहे. त्या दिवशी जी टेस्ट घेतली कोणी कोणी अटेंड केली सगळ्यांनी केली ना, तर लॉग इन करा लॉग इन करा आणि रिझल्ट टॅब आहे त्यात तुम्हाला रिझल्ट दिसेल. ठीक आहे तुम्ही नव्हतं केलं का? तर ग्रुपवर टाकून द्या. त्याच्यात सांगते त्याला आहे ना ग्रुपला लॉग इन करा. लॉग इन रजिस्टर नका करू. सगळे पाहून घ्या रिझल्ट